अनेकांचा असा मला प्रश्न असतो की मॅडम आम्हाला आमचे गुरु कधी आम्हाला मिळतील. तर बघा, गुरु असतात ना, हे असेच तुम्हाला भेटत नाहीत. तुम्हाला गुरु शोधायला जावं लागत नाही. गुरुच तुम्हाला शोधत शोधत तुमच्या पाशी येतो, असं आहे. आता एकूण तीन पद्धतीचे गुरु असतात. एक गुरु असतात ते आपल्या शैक्षणिक, आपल्या शिक्षणामध्ये आपल्याला म्हणजे आपल्याला शिक्षण देतात, किंवा आपण कुठल्या वाईट रस्त्यावरती चाललोय तर आपल्याला तो चांगल्या रस्त्यावरती आणणं. तर हे आहेत आपले आई वडील, पण आपले गुरु आहेत. हा एक झाला गुरुचा प्रकार. दुसरा गुरुचा प्रकार असतो श्री गुरु. श्री गुरु असतात ते कसे असतात की भगवंतांनी आपल्यासाठी पाठवलेले असतात. ते खरे गुरुच्या शोधात आपण असतो, पण तेच पण गुरु आपल्याला शोधायची गरज नसतात. ते गुरु तुम्हाला स्वतः शोधत शोधत येतात. तिसरे जे असतात ते सद्गुरू असतात. सद्गुरू म्हणजे साक्षात भगवंतच असतात. हे अशा तीन प्रकारचे गुरु असतात. पण कधीही तुम्ही गुरूंना शोधायचे प्रयत्न करू नका. गुरु शोधत शोधत तुमच्याकडे येतील. कारण तुम्हाला हे समजलं पाहिजे की जेवढी तुमची आध्यात्मिक, मानसिक, शारीरिक परिस्थिती कशी आहे, कारण गुरु असाच भेटत नाही. तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप माळा जपते, मी खूप चांगलं काम करते, हे करते, पण त्यासाठी तुमचं गत जन्मातले जे काही कर्म आहेत, ह्या जन्मातले कर्म आहेत, तुमच्या वडीलधाऱ्याने सगळे जे कर्म केलेले आहे, तुम्ही ज्या कुळातून आलेले आहे, हा सगळ्यांचा हिशोब असतो. आणि त्यानुसार गुरु तुम्हाला शोधत आपोआपच तुमच्या पायी येतो. आणि मग ते असतात ते तुमचे खरे गुरु असतात, आणि त्यांच्या मग मार्गावरती तुम्हाला जायचं असतं.